नमस्कार मित्रांनो, नर्सिंग एक ईश्वर सेवा मी आरोग्यदूत या चॅनलमध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत डिलेरियम आणि डिमनेशिया हा मेंटल हेल्थ अँड सायकॅट्रिक हेल्थ नर्सिंगमध्ये विचारला जाणारा 5 मार्काचा प्रश्न बघूया। फरक स्पष्ट करा। तर व्हिडिओला सुरुवात करूया। त्यापूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला नक्कीच विसरू नका। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। डिलेरियम म्हणजे काय? तर डिलेरियम म्हणजे विचारक्षमता ही गोंधळात टाकणारी असते। डिलेरियममध्ये यामध्ये छोट्या छोट्या गोष्टी विसरण्याची समस्या असते। डिमनेशियामध्ये तर डिलेरियम काही दिवसांपासून ते 2-3 महिन्यापर्यंत टिकू शकतो। डिलेरियम हा काही दिवसांपासून ते 2-3 महिन्यापर्यंत टिकू शकतो। तर डिमनेशिया सहसा कायमस्वरूपी असतो। त्याच्यानंतर आहे तिसरं, बोलण्याची क्षमता खराब असते। याच्यामध्ये कोणतीही गोष्ट सतत बोलली जाते डिमनेशियामध्ये। त्याच्यानंतर चौथा फरक आहे, झोप व्यवस्थित लागत नाही, कधीकधी अस्वस्थ असते। ह्याच्यामध्ये कधीकधी अस्वस्थ झोप लागते रात्री। पाचवा, ह्याची सुरुवात ही अचानक होते डिलेरियमची। डिमनेशियाची सुरुवात अनिश्चित असते। सहावा फरक आहे, मत मांडताना असंगत विचार येतात। असभ्य भाषेचा वापर याच्यामध्ये शिव्या देणे वगैरे करू शकतात डिमनेशियामध्ये। याची कारणे म्हणजे तीव्र आजारामुळे किंवा औषधांचा विषारीपणा यामुळे होऊ शकतो, किंवा जास्त प्रमाणात दारू पिणे। ठीक आहे, म्हणजे दारू पिणे असं नाही, अल्कोहोलच्या आहारी जाणे जास्त प्रमाणात। तर मेंदूचा जुनाट आजार हे कारण आहे। त्याच्यानंतर आठवा आहे, वैद्यकीय लक्ष देण्याची गरज तात्काळ असते। याच्यामध्ये लगेच तातडीने गरज नसते, पण वैद्यकीय उपचारांची गरज असते। म्हणजे लगेच तातडीने गरज वैद्यकीय उपचारांची नसते, पण नंतर उपचार करावे लागतात ना। तर तुम्ही इथे लिहू शकता, लगेच तातडीने गरज नसते पण नंतर उपचार करावे लागतात, असं लिहू शकता। मी लिहिलं नाही आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या नर्सिंग ट्युटरने दिलेलं माझं नेहमी सांगायचं राहतं, त्या नोट्स तुम्हाला माहीत असलेले जे हे आहेत ते फॉलो करणं गरजेचं आहे। आपले ट्युटर सांगतात ते। त्याच्यानंतर अल्प स्वभाव असतो। यामध्ये स्वभावाच्या विश्वामध्ये रममान असणे, इतरांशी बोलणे सोडून देणे असं। त्याच्यानंतर हा औषधोपचाराने बरा होऊ शकतो। ठीक आहे, आजार डिमनेशियावर कोणताही इलाज नाही, याच्यावरती संशोधन चालू आहे। तर ह्याच्यामध्ये भूक कमी लागते आणि व्यक्ती जेवले की नाही हे सुद्धा विसरू शकतो ह्याच्यामध्ये, कारण विसरण्याची जी प्रवृत्ती आहे ते डिमनेशिया विसरली जाते। ठीक आहे, तर अशा प्रकारचा हा डिफरन्स होता। तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवायचं आहे तुम्हाला। 5 मार्काला विचारला जाणारा हा प्रश्न आहे, म्हणजे डिलेरियम आणि डिमनेशिया। तर मला नक्की कळवा आणि दोन्हीमधला फरक बघा। तुमच्या नर्सिंग ट्युटरने जर तुम्हाला दिलेले असेल ट्यूब्स वगैरे किंवा माहिती दिलेली असेल तर ती फॉलो करू शकता आधी। त्याने दिलेल्या नोट्स फॉलो करणं गरजेचं आहे। मी नेहमी सांगते, सतत सांगते। माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगायचं राहून गेलं असेल ते पण फॉलो करा। तुमच्या ट्युटरने दिलेल्या गोष्टी, नर्सिंग ट्युटरने तुम्हाला माहीत असलेल्या तुमच्या सिनियर्सनी काढलेल्या नोट्स किंवा त्यांनी लिहिलेले एक्झाममध्ये जे हे असतात आन्सर्स असतात, त्यांनी काढलेल्या नोट्स असतात ते फॉलो करणं गरजेचं आहे। तुमच्या कॉलेज थ्रू तुम्हाला नोट्स मिळतात त्याही फॉलो करणं गरजेचं आहे। ते सर्वप्रथम फॉलो करायचं आहे। तर अशा प्रकारचा हा डिफरन्स होता। लवकरच भेटणार आहोत आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत काळजी घ्यायची आहे, मस्त राहायचं, स्वस्थ राहायचं आहे आणि अभ्यासही करायचा आहे, कारण परीक्षा आता जवळ येते तुमची, त्याच्यामुळे अभ्यास करावा लागेल। तर तोही अभ्यास करायचा आहे। आणि मी जे कमेंट्स केलेले आहेत, काही लोकांना क्वेरीज आहेत, त्याचे व्हिडिओ लवकरात लवकर घेऊन येण्याचा प्रयत्न करते। तर लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।